तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला तर तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये बघितले। तर तुम्हाला तसंच बघा स्टेटस क्रिएट करायचं असेल तर असे व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलकॉन तो ऑलवर सिलेक्ट करा। अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलचे डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तर तुम्हाला काय सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। मटेरियलला पासवर्ड दिला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्हाला अलाइट मोशन ओपन करून घ्यायची, ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणि अशा पद्धतीने आपली ही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे। तर तुम्हाला काय करायचं, ओपन करून घ्यायची। ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता, इथे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप ते वगैरे व्यवस्थित पद्धतीने ॲड करून दिलं आहे। तर इथे बघू शकता व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ॲड करून, आणि ग्रुप लेअर दिले आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने ही पण व्हिडिओ क्लिप इथे दिलेली आहे। तर तुम्हाला या व्हिडिओ क्लिपवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे ते यावरती तुम्हाला काय घेऊन तुमचा इमेज ॲड करायचा। अशा पद्धतीने 4.5च्या रेशो म्हणलंच पाहिजे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं। तर या स्टारच्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला काय करायचं, इथून अशा पद्धतीने एक इमेज ॲड करून घ्यायचा। ॲड करून झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला काय या ग्रुप लेअरवरती टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट दिसणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला काय करायचं, या फोटोवरती टच करायचं तुम्हाला एकदम खालत्या। तर फोटोवरती टच कलर अँड फिल्डमध्ये येतं, स्टारच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथून एक कोणता पण इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। अशा पद्धतीने एक इमेज ॲड केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, सर्व एक इमेजला तुम्हाला टच करून अशा पद्धतीने तुम्हाला काय घेऊन हे जे ते प्रोसेस क्रिएट करून घ्यायची। म्हणजे अशा पद्धतीने सर्व जे तुम्हाला ग्रुप लेअरवरती टच करून अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायची। तर तोचवाला इमेजेस तुम्हाला पेस्ट म्हणजे इफेक्ट ॲड करायचं मित्रांनो या फोटोमध्येच। तर नंतर काय करायचं मित्रांनो, हे जे ते तुम्हाला करून घ्यायचं मित्रांनो, हे ग्रुप लेअरचं काम आहे, हे तुम्हाला सगळं काम करून घ्यायचं मित्रांनो। इकडे पण समोर तुम्हाला ग्रुप लेअर पाहायला मिळणार आहेत मित्रांनो, अशा पद्धतीने त्याला सर्व पण तुम्हाला करून घ्यायचं। तर नंतर फर्स्ट पैसे यायचं प्लस आहे आणि मीडियामध्ये जायचं मित्रांनो, आणि इथून जे काही इमेज असतील मॉडेलची ती इमेजेस तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायची 4.5च्या रेशोमध्ये। तर अशा पद्धतीने मी इमेजेस तुम्हाला ॲड करून घेतो मित्रांनो। तर तुम्ही पण पटापट जे काही तुमची इमेज असतील ते इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे। मी इथे पटापट ॲड करून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, मी अशा पद्धतीने थोडेसे इमेजेस ॲड करून घेतले। तर तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आणि व्हिडिओ क्लिप व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घेतल्यानंतर त्या ग्रुप लेअरमध्ये पण तुम्हाला फोटो रिप्लेस करून घ्यायचे। माहीतच असणार आहे प्रोसेस, काय विषय नाही मित्रांनो। तुम्हाला फर्स्टला यायचं प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली आहे मित्रांनो, तो वाली बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करून घ्यायची। तर मी अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो, तो नेहमीप्रमाणे आपण देतच असतो, काही विषय नाही। तर तुम्हाला ॲड करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन त्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। लावून झाल्यावरती तुम्हाला सिम्पली बॅक येऊन जायचं मित्रांनो। बॅक आल्यावरती सेकीपोर्ट तुम्हाला इम्पोर्ट केला असेल त्याला ओपन करून घ्यायचं तुम्हाला। तर आपण अशा पद्धतीने सेकीपोर्ट इम्पोर्ट केलेलं आहे मित्रांनो, आणि त्याला पण ओपन केलेलं आहे। ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करून बॅक घ्यायचं आहे। बॅक आल्यावरती मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो। इथे मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता। तर आपल्याला पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन पेस्टिफ्यूट करायचा, आणि दुसऱ्या पण फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन पेस्टिफ्यूट करून बॅक यायचं। बॅक आल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आता समोर यायचं। तर समोर यायचं मित्रांनो, तुम्हाला फोटो कुठपर्यंत ॲड करायचं मी सांगतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला फोटो कुठपर्यंत पेस्ट करायचं सांगून देतो तुम्हाला। तर तुम्हाला समोर यायचं, अशा पद्धतीने हे जे ते सर्व फोटो तुम्हाला पेस्ट करायचे। पेस्ट करत तुम्हाला इथे एक व्हिडिओ क्लिप येईल मित्रांनो, त्या व्हिडिओ क्लिपच्या समोर पण 3 इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे। तर बघू शकता हे 3 इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायच्यानंतर बॅक यायचं। त्याकडे तुम्ही सेकीपोर्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो, आणि ओपन केल्यावरती इथे बघू शकता एकदम विषयाड पद्धतीने 2 नंबरच्या फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे, आणि बिटमार्क प्रोजेक्ट हे ते ओपन करून घ्यायचे मित्रांनो। आणि ओपन केल्यावरती मित्रांनो इथे बघू शकता हायलाईट मशीन थोडं लॅग होते, काय विषय नाही, समजून घ्या। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे समोर येऊन जायचं। समोर आल्यावरती हे 3 इमेज आपण पेस्ट केलेले आहे ऑलरेडी, आणि इथे ग्रुप लेअर येतील मित्रांनो। ग्रुप लेअरच्या समोर तुम्हाला एक इमेजेस बघायला मिळणार आहे, त्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये 3 डॉट जाऊन पेस्टिफ्यूट करून घ्यायचं मित्रांनो। तर मग बॅक येऊन जायचं मित्रांनो, एकच इफेक्ट लावायचं होतं त्याला, बाकी काय नाही। तर तुम्हाला बॅक आल्यानंतर लास्टच्या फोटोवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा पद्धतीने टच करायचं। टच केल्यानंतर इफेक्टमध्ये जर 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून बॅक यायचं। बॅक आल्यावरती मी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो आपली, आणि तुम्हाला आता शेवटला जायचं आहे।
इथे बघू शकता मित्रांनो, आपण इथे शेवटला आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, 25.3च्या बिटला आल्यानंतर इथून जेवढे पण तुमचे छोटे इमेज असतील ते सर्व छोटेचे इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो. अशा पद्धतीने बघू शकता. तर इथून जे ते तुम्हाला सर्व इमेजला इफेक्ट जे ते पेस्ट करून घ्यायचं. इथपर्यंत हे तुम्हाला प्रोसेस केल्यानंतर तुमचं जबरदस्त स्टेटस असणार आहे, एकदम खतरनाकपैकी ते तुमचं बनवून रेडी होऊन जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट बटनावरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असेल तुमच्या घरी सेव्ह करून घ्यायचं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजू व्हिडिओ ऑल सेट करा. अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत भेटू का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणते. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.